नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. मानवी बुद्धिमत्तेसारखं शिकण्याची क्षमता मशीनमध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राममध्ये तयार करण्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान म्हणजे AI. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनेक क्षेत्रामध्ये वापर केला जातोय. या तंत्रज्ञानाविषयी आपण जाणून घेणार आहोत. गेली 40 वर्ष IT इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि संगणक साक्षरता प्रसारक असलेले डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्याकडून. डॉक्टर साहेब, न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे, कारण AI आणि शिक्षण सध्या हा गोंधळ म्हणा किंवा याच्याबद्दल कुतूहल समाजामध्ये प्रचंड आहे. तर विद्यार्थ्यांसाठी AIचा विस्तार, शिक्षण, संशोधन आणि करिअर या संधीमध्ये विद्यार्थी AIचा कसा लाभ घेऊ शकतात? या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी मला थोडासा तुम्हाला AIचा इतिहास सांगावा लागेल थोडक्यात. जरूर. संगणकाकडनं मानवी कार्य करून घ्यायचे प्रयत्न हे खूप वर्षापासून सुरू होते. मी जेव्हा कॉम्प्युटर प्रोग्राम्स स्वतः लिहित असे 40 वर्षापूर्वी, मी टाटा ग्रुप पासून माझं करिअर सुरू केलं. आम्ही कोबोल या लँग्वेजमध्ये प्रोग्राम लिहायचो आणि तेव्हा सुद्धा आम्ही प्रयत्न करायचो की काही काम आपण मानवाचं कमी करता येईल का किंवा रिप्लेस करता येईल का. आणि त्यावेळेला त्या तंत्रज्ञानाला वेगळं नाव होतं, ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन, म्हणजे HCI असं त्याला म्हटलं जायचं. बरोबर. त्या काळात डम टर्मिनल्स असायची, म्हणजे टाईपरायटर सारख्या संगणकावर आम्ही काम करायचो. नंतर या HCI मधलं पहिलं तंत्र आलं ते म्हणजे पर्सनल कॉम्प्युटर आणि माऊस. आणि त्यामुळं हळूहळू ह्युमन कॉम्प्युटर इंटरॅक्शन वाढत गेली. नंतर अनेक लाटा आल्या, त्याच्यामध्ये मी त्याच्यात फार विस्ताराने जात नाही. पण डिजिटल डेटा हा मोठ्या प्रमाणावर गेल्या 20 वर्षात तयार झाला. मागच्या शतकात डिजिटल डेटा खूप कमी होता, क्लाउड सर्व्हर नव्हतं, इंटरनेट पण नव्हतं. तर आजचं जे आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो त्याचा डोलारा जो आहे तो डिजिटल माहिती म्हणजे डेटा किंवा विदा म्हणतो आपण, आणि त्याच्या पृथक्करणावर हे अवलंबून आहे. कारण हे एक शास्त्र आहे, त्याच्यात काही असं अंधश्रद्धा किंवा भूत वगैरे असं काही नाहीये. एक आपण डेटा द्यायचा, मग एक कॉम्प्युटर प्रोग्राम असतो, त्याच्यावर खूप लोक काम करतात, मग त्याच्यावर ते पृथक्करण करायचं आणि मग त्याच्यावरनं तर्क करायचे. हा एक अनालिटिक्सचा भाग आहे. मग त्याच्यात अजून एक भाग आहे, तो म्हणजे मशीन लर्निंग. म्हणजे वारंवार आपण जेव्हा गोष्ट वापरतो तेव्हा त्या कॉम्प्युटर प्रोग्रामला वापरकर्त्याची माहिती कळते किंवा त्याचा पॅटर्न कळतो आणि मग तो प्रेडिक्टिव्ह अनालिटिक्स नावाचं एक तंत्रज्ञान आहे. आणि याचं साधं उदाहरण, तुम्ही जर जीमेल वापरत असाल तर जीमेल टाईप करताना तुम्ही 2 शब्द टाईप केले तर पुढचे 3 शब्द तुम्हाला सुचवतो. आता हे अगदी साधं उदाहरण, आणि ह्याच्यात यालाच मशीन लर्निंग पण म्हणतात. मग याच्यात जर आपण डीप लर्निंग म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जर पृथक्करण केलं तर अनेक गोष्टी संगणकाला मानवाप्रमाणे करता येतात. बेसिकली आपला मेंदू जसं काम करतो त्या मेंदूप्रमाणे काम करायचं. आता ह्याच्यात एक पुढचा प्रवाह आहे, तो आहे आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स, जो पुढच्या 5 वर्षात येईल. आणि 2028 ते 30 मध्ये AGI नावाचं एक तंत्र येणार आहे. आणि त्या AGI मध्ये ते सॉफ्टवेअर जवळजवळ मानवी मेंदू इतकंच कार्यक्षमतेनं काम करू शकेल. आता हे चांगलं का वाईट हा नंतरचा मुद्दा आहे, पण यामुळं 2 गोष्टी घडणार आहेत की अनेक प्रकारच्या नोकऱ्या जाणार आहेत, हे सत्य आहे. म्हणजे रिपिटेटिव्ह जॉब्स जे असतात किंवा क्लेरिकल जॉब्स असतात, किंवा पूर्वी एक एक्झिक्युटिव्ह असिस्टंट नावाचा एक व्यक्ती असायची की जी एखाद्या व्यक्तीचं सहाय्यक म्हणून काम करायची. तर मी स्वतः AI अनेक वर्ष वापरतो आणि ह्याच्यात एक अजून एक तंत्रज्ञान आहे, जेन AI म्हणजे जनरेटिव्ह AI, आणि ज्याच्यात चॅट बॉट्स येतात. आता हे चॅट बॉट्स आधीपासून पण होते, अनेक लोक अलेक्सा किंवा सिरी वापरायचे. पण जेव्हा ओपन AIने चॅट GPT लॉन्च केलं 1.5 वर्षापूर्वी, तेव्हा खूप त्याचा बोलबाला झाला. तर आपला जो मूळ मुद्दा आहे विद्यार्थी आणि करिअर याच्यात, तर एक लक्षात घ्या की कृत्रिम बुद्धिमत्ता आणि AI हे सर्व क्षेत्रांवर प्रभाव टाकणार आहे आणि त्याच्यात शिक्षण क्षेत्र त्याच्यापासून अलिप्त राहू शकत नाही. शिक्षकांना ते काही बाबतीत रिप्लेस पण करेल, पण शिक्षकांनी जर या तंत्रज्ञानाला सहाय्यक म्हणून वापरलं तर शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी याचा खूप चांगला वापर करता येऊ शकतो.
अच्छा. म्हणजे आपण जे रुटीन शिकवतो, म्हणजे नोट्स काढून किंवा असं, तर ते विद्यार्थी एआय चॅटबॉट कडनं ह्या गोष्टी शिकू शकतील. पण अच्छा. एआयचं एक मर्यादा लक्षात घेतली पाहिजे, की एआयला नॉन डिजिटल डेटा माहिती नाही. म्हणजे हा. मागच्या शतकातली माहिती जी आपल्या मेंदूमध्ये साठवलेली आहे आणि ती बरोबर. वापर आपण करू शकतो. आता तुमचं वय मला माहिती नाही अमितजी, पण जर तुमचा मागच्या शतकात जन्म झाला असेल, तर त्यावेळेला ते अनुभव जे तुमच्या मेंदूमध्ये आहेत, ते तुम्हाला आत्ता आठवतात, आपल्या बालपणीच्या गोष्टी. तर बरोबर. बरोबर. ती डिजिटल नसलेली माहिती वापरणं, आपला अनुभव सांगणं, हे काम जर शिक्षकांनी केलं, तर ते एआयचे सहाय्यक म्हणून करतील. आता ह्याच्यात अच्छा. जो करिअरचा तुम्ही मुद्दा म्हणताय, ह्याच्यात अनेक प्रकारची करिअर्स आहेत. म्हणजे ज्यांना तंत्रज्ञ व्हायचंय, त्यांनी मशीन लर्निंग इंजिनियर्स ते होऊ शकतात, अनालिटिक्स होऊ शकतात. जर गणित तुम्हाला आवडत असेल, तर ज्यांना स्टॅटिस्टिक्स आणि मॅथ्सची बॅकग्राऊंड आहे, ते लोक विश्लेषक म्हणून काम करू शकतात. कारण आता या गुगल किंवा मायक्रोसॉफ्टमध्ये हजारो लोक मशीन लर्निंग इंजिनियर म्हणून काम करतात आणि त्यांना अजून पण हवेत. पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं की रिपिटेटिव्ह जॉब्स असलेले जे आहेत लोक, ते काढलेले आहेत. आता आपण जर टेक्निकल करिअर करणार नसाल, तर स्मार्ट वापरकर्ते होऊ शकतात कुठल्याही अच्छा. क्षेत्रात. आणि त्यासाठी एक शास्त्र आहे, त्याचं नाव आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. जनरेटिव्ह एआयशी जेव्हा आपण संवाद साधतो, जसं आपण आता संवाद सुरू आहे, तर आपण बरोबर. चॅटबॉटशी जेव्हा संवाद साधतो, त्याला इंग्रजीमध्ये प्रॉम्प्ट म्हणतात. अच्छा. आणि हा जो संवाद साधायचं एक शास्त्र आहे. कारण एआयचं कसं आहे, तुम्ही योग्य प्रश्न विचारला तर योग्य उत्तर मिळेल. तुम्ही जर क्लिष्ट प्रश्न अयोग्य विचारला, तर त्याला उत्तर देता येणार नाही, कारण त्याला ते कळणार नाही किंवा मग बरोबर. तो चुकीचं उत्तर देईल. तर हे जर व्यवस्थित तुम्ही प्रॉम्प्ट वापरता याचं शास्त्र शिकलात, तर तुम्हाला त्याचा वापर सहज करता येऊ शकतो. आणि विद्यार्थ्यांनी, माझं सगळ्यांना सांगणं आहे, पालकांनी पण, की प्रत्येकाने जनरेटिव्ह एआय वापरायलाच पाहिजे. कारण हे एक तंत्रज्ञान आहे, तुम्ही न वापरला तर तुमचा लॉस आहे. हा. तर ते तुम्ही शिका. मी आता, आणि त्यासाठी जनरेटिव्ह एआय वापरायला काही खूप मोठा क्लास लावायची गरज नाही. पण मी असा दावा करतो की व्हॉट्सअप वापरायचा कुणीही ट्युशन क्लास लावला नव्हता. हे बरं. टूल आलं, लोकांनी डाउनलोड केलं आणि वापरायला लागले. वापरायला सुरुवात. सरावांनी शिकत सुरू गेले झालं. लोक. व्हॉट्सअपवर सुद्धा आता मेटा नावाचं एआय टूल आहे. तर या तंत्रज्ञानाला घाबरू नका. त्याला आपला मित्र माना, सहाय्यक माना, आणि आपण जे काय काम करतो त्याच्यात तुम्ही त्याचा प्रॉडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंट किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचा वापर करा. म्हणजे रुटीन जे जॉब्स आहेत, पत्र लिहिणं, किंवा आता तुम्ही यायला सांगितलं की रजेचं अर्जाचं पत्र लिहून दे, तर तो लगेच हा. तुम्हाला एका सेकंदात देतो. तर अशा सर्व कारणासाठी तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे वापर करू शकता. एक सहाय्यक म्हणून. सहाय्य विद्यार्थी सुद्धा एखादी गोष्ट समजून तुम्हाला कळली नसेल, तुम्ही काहीतरी वाचताय, तुम्हाला कळलं नाही, तर तुम्ही त्याला विचारू शकता की मला जरा हे बाबा अतिशय चांगल्या प्रकारे समजावून सांग. म्हणजे आपल्या घरात तुम्ही बघा, जर आपण एकत्र कुटुंब पद्धती जिथं असते, तिथं आपल्याकडे एक आजी आजोबा नावाची एक पिढी असते. तर तुम्ही बरोबर. त्यांना गोष्टी विचारता किंवा त्यांच्याकडे अनुभव असतो, म्हणून तुम्ही त्यांना विचारता की ह्याचा अर्थ काय, हे काय होतं. म्हणजे पूर्वी औषधात आजीबाईंचा बटवा असायचा, त्यांच्याकडे बरोबर. सगळ्याच उत्तर असायचं. तर हा एआय हे साधारण त्या प्रकारचं आहे. आणि अजून एक मी तुम्हाला इथं सांगतो की तुम्ही अंधविश्वास ठेवू नका. म्हणजे एआय म्हणतो म्हणून ते ब्रह्मवाक्य नाही. हा. पडताळून पहा तुम्ही. कारण बरेच तर वेळा मला असं हा पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता की त्याच्यावर बरेच कितपत आपण. बरेच वेळा असं होतं की एआय चुकीचं उत्तर पण देऊ शकतो. अच्छा. आणि आपण नंतर चर्चा करू या विषयावर. पण तुम्ही सहाय्यक म्हणून वापरा. ती माहिती जी मिळेल ती पडताळून पहा आणि ती खरी आहे का बघा, आणि जर तुम्हाला आवडली तरच वापरा. आणि जर तुम्हाला कारण वाटलं की हे काहीतरी खोटं असेल तर डिलीट करा. म्हणजे तुम्ही ती स्प्रेड करू नका. कारण मध्यंतरी आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक असं विधान केलेलं होतं की न्यायालयाच्या कामकाजामध्ये सुद्धा एआयचा वापर व्हायला हवा. तो एकूण सगळ्या प्रक्रियेसाठी पूरक ठरेल. ते त्यांचं विधान अतिशय कालसंगत आहे. फक्त त्याच्यामध्ये एक मोठा इश्यू आहे की जे आपल्याकडे जुना निवाडा, कारण तुम्ही न्यायालयात एआय कुठं वापरू शकता, तर खूप जुने हिस्ट्री असतात, केसेस असतात, आणि त्यांना त्याच्यात तासनतास लागायचे की अमुक अमुक समजा केस सुरू आहे, तर अशाच प्रकारची केस कुठंतरी समजा झाली, तर त्यावेळेला त्याने एक निकाल त्या हायकोर्टाने किंवा त्या सेशन कोर्टाने काय दिला होता, आणि मग तो जर निकाल दिला असेल तर तो तुम्ही आता प्रमाण म्हणून मानू शकता. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय, हे सगळं जर त्यांनी डिजिटाईज व्यवस्थित केलं असेल तर तिथं एआयचा प्रभावी वापर करता येऊ शकतो. फक्त मला हे माहिती नाही की त्यांनी कुठल्या लेवल पर्यंत डिजिटाईज केलं. कारण बऱ्यापैकी आपल्याकडे न्याय व्यवस्थेमध्ये आता झालेलं आहे बऱ्यापैकी डिजिटल. म्हणजे आता किती आपण जुनं आहे.
हा, समजा तुम्ही म्हणालात की डेटा किती जुना आहे तो. हा, म्हणजे आता बरेच वेळा मी असे निवाडे बघतो की 87 सालच्या केसमध्ये असंच झालं होतं आणि मग त्यांनी निवाडा दिला होता. आता 87 सालाचा जो निकाल आहे तो डिजिटाईज झालाय का हे मला नाही माहिती. बरोबर. तुम्ही जे म्हणताय की 2020 नंतर झालं तर मान्य आहे मला, पण आधीचं आहे का मला मान्य नाही. आणि या बाबतीत मला एक तुम्हाला अतिशय प्रभावी मुद्दा सांगायचा आहे की हे जे डिजिटल इंडिया मोहीम जी सध्या सरकारने केलेली आहे ती अतिशय प्रभावी मोहीम आहे. आणि आपला देश डिजिटल तंत्रज्ञानात मी तर म्हणतो की जगात क्रमांक 1 वर आहे. आणि बरं. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो, ते AI शी संबंधित नाही, पण गणेशोत्सवात काही परदेशी नागरिक पुण्याला आले होते. मी त्यांना गणपती दाखवायला घेऊन गेलो होतो आणि बरं. नंतर मग आम्ही जेवायला एका ठिकाणी झालो. तिथं बाहेर पेरूवाला होता. मग मी त्यांना सांगितलं की हे आपण पेरू खाऊया. मग आम्ही त्याच्याकडनं पेरू घेतले, सगळ्यांनी खाल्ले, त्यांना आवडले. आणि त्या पेरूवाल्याला मी विचारलं किती झाले, तर त्यांनी लगेच QR कोड काढला आणि मी त्याला ऑनलाईन पैसे दिले. तर हे नागरिक थक्क झाले. त्यांनी मला सांगितलं की जगामध्ये इथं कुठलाही देश नाही की जिथं अशा प्रकारचे व्यवहार होतात. तर सांगायचा मुद्दा असा की डिजिटल तंत्रज्ञान भारतात इतक्या प्रभावीपणे झालेलं आहे आणि अंमलबजावणी त्याची इतकी सुंदर झालेली आहे की मोठ्या प्रमाणावर आता डिजिटल डेटा तयार होतोय आपला. आणि त्यामुळं त्याचा दर्जा पण हळूहळू वाढत चाललाय. आता मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत. गेले 2 वर्ष मी AI वापरतो. एखादा प्रश्न मी 1.5 वर्षापूर्वी विचारला आणि त्याचं त्यावेळेला जे उत्तर यायचं आणि आता जे उत्तर येतं ह्याच्यात दर्जात्मक फरक आहे. आणि ही एक चांगली गोष्ट आहे असं मला वाटतं. अच्छा. मला दुसरा प्रश्न असा व्यवसाय आणि उद्योग ह्याला जोडून विचारायचा होता. आता तुम्ही अर्थात मगाशी बोलता बोलता त्याचं उत्तर दिलं, पण AI वेगळ्या वेगळ्या उद्योग नोकऱ्यांमध्ये बदल कसा घडवून आणेल? बदल आता आपण प्रत्येक प्रकारच्या व्यवसायामध्ये बदल आहे. आता तुमचाच व्यवसाय आपण उदाहरण म्हणून घेऊ. म्हणजे तुम्ही न्यूज आणि बातमी आणि डिजिटल कंटेंट मध्ये आहात. आता ह्याच्यामध्ये AI क्रांतिकारक गोष्टी करू शकतं. म्हणजे आता बातमी तयार करणं, एखाद्या गोष्टीवर रिपोर्ट तयार करणं, हे जर मानवाला करायला समजा किंवा साध्या पत्रकाराला करायला जर 2 तास लागत असतील आणि त्यांनी जर जेन AI वापरलं तर तो ड्राफ्ट त्याला 1 सेकंदात येईल. मग तो मॉडिफाय करू शकतो आणि मग तुम्ही ते पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून न राहता एक डेटा हातामध्ये येईल तुमचं प्रोडक्टिव्हिटी इम्प्रुव्हमेंट टूल. म्हणजे आता तुम्हाला मी उदाहरण देतो की 50 वर्षापूर्वी लोक टाईपरायटर वापरत आणि टाईपरायटरवर टाईप करत कागद. मग त्याच्यात बदल करायचं म्हटलं तर त्यांना पहिल्यापासून परत सगळं टाईप करायला लागायचं. आता हे मी बघितलेलं आहे. किंवा हाताने आम्ही लिहायचो आणि जर बदल घडला तर परत पहिल्यापासून यायचं किंवा त्याला ते व्हाईटनर लावून त्याच्यावरती परत टाईप करायचे तेवढेच 4 शब्द असं. मग आता वर्ड प्रोसेसर तंत्रज्ञान आलं. मग वर्ड प्रोसेसरने काय झालं की तुम्हाला त्याची सॉफ्ट कॉपी आली आणि मग एकच वर्ड तुम्हाला डिलीट करायचं असेल तर तिचं करता यायचं आणि प्रिंटआउट लगेच 1 सेकंदात यायचं. आता ही एक पिढी, आपण ही पहिली पिढी असं समजू की कागदाची जागा डिजिटल तंत्रज्ञानाने घेतली. आता आपण जे AI बोलतोय ही याची पुढची पायरी आहे की पूर्वी जे वर्ड प्रोसेसरवर तयार व्हायचं ते कुठलं तरी मानवाने टाईप केलेलं असायचं. आता ते संगणक स्वतःच्या डोकं लावून काहीतरी तयार करतो आणि मग ते तयार होतं. आता ही झाली फक्त पत्रकाराची बाजू. आता अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओज तयार करणं. कारण माहिती ही 3 भागात असते. एक म्हणजे कागद किंवा तुम्हाला जे दिसते मुद्रित स्वरूपावर ते एक झालं. दुसरं आहे ते ध्वनी आणि तिसरं जे आहे ते व्हिडिओज म्हणजे चलचित्र. आता या तिन्हीमध्ये जनरेटिव्ह काम करतं. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही सांगू शकता, म्हणजे हा पत्रकारितेचा इश्यू नाहीये की एक गाणं तयार कर आणि मला ह्या रागात गाऊन दाखव, हे तो करतो. तुम्ही जर त्याला पुढे सांगितलं की साधारण लता मंगेशकरांच्या सारखा गा, तसं पण तो करतो. आणि त्यामुळे हे ध्वनी क्षेत्रात सुद्धा करू शकतो. म्हणजे तुम्हाला बातम्या द्यायच्या आहेत आणि तुमच्याकडे समजा वृत्त निवेदक आलाच नाही, आता काय करणार तुम्ही? तर तुम्ही AI ला वापरू शकता. आता हे बरोबर का चूक हा नंतरचा प्रश्न आहे. आणि आता तुम्ही गुगल मॅप वापरता. गुगल मॅप हे AI टूल आहे. ती गुगल मॅपवरची बाई असते, ती तुम्हाला तिच्या आवाजात सांगते. आता त्याच्यामध्ये खूप सुधारणा करायची गरज आहे. तिथं जर त्यांनी लोकलायझेशन AI वापरलं गुगलने तर स्थानिक भाषेत तुम्हाला माहिती नाही. आता तुम्ही बघता तर त्याचे हेल वगैरे हे सगळे पाश्चिमात्य इंग्रजीमधनं ते बोलतात आणि त्यामुळे मराठी नावांची त्याची तोडफोड होते त्याच्यात. तर हे तंत्रज्ञान बदलायला पाहिजे. पण हे जर व्यवस्थित केलं तर साधारण तुम्हाला असं वाटेल की तुमच्या शेजारील किंवा तुमचा मित्र जसा बोलतोय तसं ध्वनी करता येईल. नंतर अशी मी इथं सांगू शकतो, AI टूल्स डायरेक्टरी नावाची एक वेबसाईट आहे. तिथं उपलब्ध AI टूल्स फुकट किंवा पेड अशी दोन्ही याची सगळ्याची माहिती असते. आणि मग त्याच्यात तुम्ही जाऊन व्हिडिओ जनरेटिंग टूल्स बघू शकता.
आणि तुम्ही जर व्यवस्थित प्रॉम्प्ट्स दिले की अशा प्रकारचा व्हिडिओ मला करून दे, त्याचं स्क्रिप्ट जर व्यवस्थित दिलं तर तुम्हाला तसा व्हिडिओ क्षणार्धात येतो. तर पूर्वी त्याला ह्युमन रेकॉर्डिंग करून मग ते स्टुडिओमध्ये जा, मग एडिट कर, बरोबर. ही जी सायकल आहे ना, ती सायकल खूप मोठ्या प्रमाणावर वाचू शकते. अशाच प्रचंड प्रकारची वेळ वेळ आणि खर्च पण ना, दोन्ही गोष्टी. खर्च, हा त्या स्टुडिओत खर्च आणि जाणं वेळ येणं. दोन्ही गोष्टीच आहे. आता हे मी तुमच्या उद्योगाचं उदाहरण दिलं, पण आता इतर पण अनेक उद्योगात, आता मी बँक ऑफ महाराष्ट्राच्या एका सल्लागार समितीवर काम करतो. आता पूर्वी आपल्याला कॉल्स यायचे की तुम्ही लोन पाहिजे का, तुम्हाला माहिती आहे कॉल सेंटरकडनं येतात. आता किती लोकांना माहिती आहे की 80% कॉल हे आता बॉट्स करतात, म्हणजे माणूस लागत नाही. आणि त्यामुळे एक उद्योग पूर्णपणे संपला. बिझनेस प्रोसेसिंग आउटसोर्सिंग, बीपीओ मध्ये कॉल सेंटर नावाचा उद्योग होता. पूर्वी असे शेकडो लोक त्याच्यावर काम करायचे आणि त्यांना स्क्रिप्ट द्यायचं की असा असा फोन कर, मग ते बोलायचे. आता या ठिकाणी सगळीकडे आता एआयचा वापरून, चॅटबॉट वापरून लोक करतात, किंवा अनेकांच्या वेबसाईटवर चॅटबॉट्स असतात. तुम्ही जर विमान तिकीट बुक करायचं गेलात मेक माय ट्रिपवर, तर तिथं बॉट येतो आणि तुम्हाला विचारतो काय पाहिजे, तुम्हाला कुठलं तिकीट पाहिजे, कुठं पाहिजे, आणि तुमचं काम सोपं होतं. तर प्रत्येक उद्योगावर याचा सकारात्मक परिणाम होणार आहे आणि प्रत्येक उद्योगाने वापरलं पाहिजे. अनेक उद्योगांनी याच्यावर काम सुरू केलंय, खूप लोकांनी एआय टूल्स डेव्हलप केली आहेत. आता अनेक उद्योगात जे मोठे आहेत तिथं आता एआय डिपार्टमेंट आहे, म्हणजे आयटी डिपार्टमेंट नाही, फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स डिपार्टमेंट असं झालेलं आहे. आणि तिथं करिअरच्या खूप मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. म्हणजे काय बघा, तंत्रज्ञानाने कसं असतं, काही रोजगार हिरावतं आणि काही रोजगार तयार पण करतं. अगदी कॉम्प्युटर ज्या वेळेला आला त्यावेळेला एक 25 वर्षापूर्वी समाजामध्ये अशी एक होतीच म्हणजे चर्चा की आता कॉम्प्युटर आला, आता लोकांच्या हातचं काम जाणार, हे होणार ते होणार. पण तसं काही झालं नाही. कॉम्प्युटर आला तरी लोकांचा रोजगार वाढलेलाच आहे. तुम्हाला मी एक गंमत सांगतो. मी जेव्हा करिअर सुरू केलं 85च्या दशकात, म्हणजे आता त्याला जवळ 40 वर्ष होतील, तेव्हा आपल्या देशात संप झाला होता. हे माहिती आहे तुला? राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता की आम्हाला संगणक नको. तर त्यांना पण ती भीती होती की त्यांचा रोजगार जाईल. आणि आता तुम्ही मला सांगा, 40 वर्षानंतर कुठली बँक आहे की जिथं आता कॉम्प्युटर वापरले जात नाही? आणि असं मी म्हणू शकतो की छोट्या छोट्या पतसंस्थांचा कारभार सुद्धा आता कॉम्प्युटरवरच सुरू आहे. पण भीतीमुळे काय झालं की 40 वर्षापूर्वी ज्या लोकांनी संप केले त्यांची मुलं मुली पण कॉम्प्युटर प्रोफेशन मध्ये आलेच ना. हो. त्यामुळे ही भीती असते आणि ती भीती अनायठही नव्हती. म्हणजे याच विषयावर बी.आर. चोप्राने नया दौर नावाचा पिक्चर पण केला होता. दिलीप कुमार त्याच्यात होता. यंत्र आणि मानव हा संघर्ष त्याच्यात दाखवला होता. तर हा संघर्ष वर्षानुवर्ष चालूच आहे आणि आगामी भविष्यात पण चालू राहील. आता एआय अजून 5 वर्षांनी अजून काहीतरी. बरोबर. म्हणजे याच्यावर उत्तर काय, तर ह्याच्यावर उत्तर एकच आहे की तुम्ही स्वतःला सतत अपस्किल करणं आणि कौशल्य प्राप्त करा, जी जगाची गरज आहे. आणि मी लोकांना कायम सांगतो की तुम्ही डार्विननी एक सिद्धांत मांडला होता खूप वर्षापूर्वी, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट म्हणून, की जी ह्युमन रेस आसपासच्या वातावरणाशी जमवून घेईल ती अस्तित्वात राहील. आणि डायनासोर जमवून नाही शकले म्हणून ते गेले. तर जे डार्विननी सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट हे सांगितलेलं आहे, हे करिअरच्या बाबतीत विद्यार्थी, व्यावसायिक ह्या सगळ्यांना अतिशय ऍप्लिकेबल आहे. त्यांनी प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण बदलत्या जगाशी जुळवून घेऊन आपण त्या आपल्या व्यक्तिमत्वात बदल करणं, स्किल्स आणणं. आणि त्यामुळं शिक्षण ही कायम घडणारी ही प्रक्रिया आहे. असं नाही की तुम्ही कॉलेजमधनं बाहेर पडलात की शिक्षित झाला. तुम्हाला सतत आपल्याला अपस्किल करायचं. असं काहीच नाही की मला सर्वज्ञ आहे, मी सगळंच येतं. नवीन काहीतरी होतच असतं आणि त्यामुळे ते त्याच्यावर आपल्याला सतत मात करायला लागणार. ओके. मला दुसरा अजून एक प्रश्न असा विचारायचा होता की चित्रपट निर्मिती या क्षेत्रामध्ये किंवा शेअर मार्केट याच्यामध्ये एकंदरीत कसा काय ह्याचा वापर होऊ शकतो किंवा कसा करता येईल? भिन्न क्षेत्र आहे. म्हणजे आपण शेअर मार्केटचं पहिल्यांदा बघू. आता शेअर मार्केटमध्ये जो हिस्टॉरिक डेटा म्हणजे ऐतिहासिक माहिती आहे, म्हणजे एखाद्या शेअरची कामगिरी गेल्या 10 वर्षात कशी आहे हे तुम्हाला या व्यवस्थित सांगू शकेल. आणि मग दुसरा महत्वाचा मुद्दा की जे भूतकाळात घडलं तेच जर भविष्य काळात घडणार असेल तर तो तुम्हाला ट्रेंड पण सांगू शकेल की हा शेअर चांगला किंवा वाईट. पण दुर्दैवाने असं होत नाही. म्हणजे जो भूतकाळ आहे ते भविष्य नसतं आणि तिथं तात्कालिक गोष्टींवर शेअर मार्केट चालतं. आणि मी काय शेअर मार्केट मधला तज्ञ नाही, पण मी इन्व्हेस्टर आहे, गुंतवणूकदार म्हणून.
आणि त्याच्यावर मला कळतं की जे फंडामेंटल्स आहेत कंपन्यांची, म्हणजे प्रॉफिट आणि शेअर मार्केटचा शेअर यांचा एकमेकांशी संबंध असतोच असं, कारण ते ह्युमन सेंटिमेंट्सवर चालतं. आणि याच्यावर वेब सिरीज, पिक्चर्स वगैरे पण आलेले आहेत आणि त्या विषयात आपण पडायला नको. पण शेअर मार्केटमध्ये एआयचा भूतकाळातल्या गोष्टी पृथक्करण करून रिपोर्ट करण्यासाठी नक्की चांगला वापर करता येऊ शकतो. पण तुम्ही असं सांगू नका की अमुक अमुक कंपनीचं शेअर 3 महिन्याने काय असेल, तो काहीतरी उत्तर देईल, पण विश्वास ठेवू नका, कारण ते सत्य नाही, शक्यच नाही. सत्य काहीतरी वेगळंच असेल. बरोबर. आता हे तुम्ही सांगितलं शेअर मार्केट. आता आपण चित्रपट क्षेत्रात बघू. आता इथं तुला मी गंमत सांगतो. 8 महिन्यापूर्वी तू गुगल कर, हॉलिवूडमध्ये स्क्रिप्ट रायटर्सनी संप केला. 3 महिने त्यांचा संप चालला होता आणि त्यांची मागणी होती की हॉलिवूडमध्ये एआयचा वापर केला नाही जावा, कारण त्यांना वाटलं होतं की जर स्क्रिप्ट रायटिंग मध्ये एआय आलं तर त्यांचा व्यवसायच धोक्यात. बरोबर. तुम्ही विचार करा की माझ्या मनात एक कथा बीज आहे. आता स्क्रिप्ट रायटिंग कशी होती, तुमच्या मनात एक कथा बीज येतं, मग ते तुम्ही त्याची एक समरी करता, मग तुम्ही कोणाला तरी सांगता की आता मला याची पूर्ण स्क्रिप्ट लिहून दे, मग त्याच्यावर 3-4 लोक 6-6 महिने 8-8 महिने काम करतात. आता तुम्ही विचार करा की या माणसाला द्यायच्याऐवजी हे कथा बीज मी यायला दिलं आणि सांगितलं की आता ह्याची मला स्टोरी डेव्हलप करू दे, तर तो काहीतरी करतो. आता ते कितपत बरोबर हा नंतरचा मुद्दा, पण तुम्हाला काहीतरी हातात आलं आता, जे पूर्वी तुम्हाला करायला महिने लागायचे आणि मग सुधारणा करायची तुम्हाला जायचं. आता हे ऍक्च्युअली तंत्रज्ञ जे उदयोन्मुख कलाकार आहेत, ज्यांच्याकडे साधनं नाहीत, पैसे नाहीत, त्यांच्या दृष्टीने किती मोठी गोष्ट आहे. त्यांना म्हणजे स्टुडिओत जा, मग स्क्रिप्ट रायटर पकडा, याच्याऐवजी एआय वापरून ते कुठंतरी काहीतरी सुरुवात करू शकते. बरोबर. त्यामुळं तिकडं जो त्यांना भीती वाटली, दुर्दैवाने किंवा सुदैवाने ती मागणी त्यांची मान्य नाही झाली. त्यामुळे एआयचा वापर, आता हे तंत्रज्ञान आहे, तुम्ही त्याच्यावर बंदी कशी आणू शकता? त्याचा गैरवापरावर नक्की बंदी आणा. पण तो एक मोठा मुद्दा आहे की फेक व्हिडिओज तयार करणं, जी गोष्ट घडलीच नाही ती दाखवणं, याच्यावर जबरी कायदे असावेत आणि त्यांना शिक्षा पण व्हायला हवी. म्हणजे जसे सायबर गुन्हे घडतात, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे हे गुन्हे आहेत, त्यामुळे हे पण व्हायला पाहिजे. पण चित्रपट क्षेत्रात, कुठल्याही कलेच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठ्या प्रमाणावर क्रांती करेल. म्हणजे आता कविता करणं, आता कविता करणं हे कवींचं लक्षण आहे, पण आता एआय वापरून तुम्ही एका सेकंदात उत्कृष्ट कविता करू शकता. आणि मी हे वापरलेलं आहे, कारण मी साहित्यिक आहे, मी काही कवी नाहीये. पण मी आजकाल काय करतो की वाढदिवसाच्या किंवा लग्नाच्या शुभेच्छा मी त्यांना थोडंसं कस्टमाइज करून, मला त्या व्यक्तीची माहिती असते की मी प्रॉम्प्ट्स पाठवतो आणि एक पर्सनलाइज कविता एका सेकंदात तयार होते, जी मला करणं शक्य नव्हतं, कारण मी कवीच नाहीये. पण एआय असं करतं, फक्त त्याला तुम्ही नुसतं सांगितलं की अमितला वाढदिवसाच्या शुभेच्छाची कविता दे, तर तो देतो. पण मी अजून वैयक्तिक माहिती पाठवली की तुमचा स्वभाव कसा आहे, तुमच्या पत्नीचं नाव काय, मुलं काय, किंवा घडलेली घटना, हे जर दिलं तर त्यानुसार तात्कालिक कविता तयार होते. मग मी तुम्हाला सांगू शकतो, आता आज मी सकाळीच एक गोष्ट केली. माझा एक गोपाळ नावाचा मित्र आहे, तो त्रिचीला राहतो, तो तमिळ आहे, आणि मी त्याला तामिळ भाषेत स्क्रिप्टेड मेसेज पाठवला. तो उडालाच. त्याचा मला फोन आला की दीपक तू तामिळ कधी शिकलास? म्हटलं नाही, मी एआय वापरलो. पण त्याच्यात मी पर्सनलाइज माहिती टाकली होती की तू त्रिचीला राहतोस, मग तू रोटरी गव्हर्नर होतास, तू सोशल वर्कर आहेस, तुझ्या बायकोचं नाव पद्मा आहे, हे पर्सनलाइज करून त्याला पाठवलं आणि मग त्याला खूप बरं वाटलं. तर अशा गोष्टीत आपण सकारात्मक वापर करू शकतो. अच्छा, एवढं तुम्ही आता सगळं सांगितलं, तर एआय शिकण्यासाठी कुठले कोर्सेस सध्या आहेत आणि काय शिकलं पाहिजे, काय केलं पाहिजे? ह्याच्यात कसं आहे की लर्नर म्हणजे जो विद्यार्थी आहे त्याच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून. जर तो हुशार असेल तर सेल्फ लर्निंग हे त्याचं उत्तर आहे. तो खूप कंटेंट इंटरनेटवर उपलब्ध आहे, तुम्ही डिजिटल लायब्ररीजना भेट द्या, स्वतः वाचा आणि तुम्ही ज्ञान घेऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल की काही लोकांना वाटतं की मला कोणीतरी शिकवलं पाहिजे, मग तुम्हाला मेंटॉर किंवा शिक्षकाची गरज आहे, मग तुम्ही शैक्षणिक संस्थांमध्ये जा, तिथं अभ्यासक्रम आहे. आता कुठली शैक्षणिक संस्था वगैरे ह्याच्यात मी पडत नाही, पण गेल्या 2 वर्षात एआयच्या क्रांतीमुळं गल्लोगल्ली एआय शिक्षक तयार झाले. त्यामुळं अनेक ठिकाणी तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळेल. विद्यार्थ्यांनी याचं प्रशिक्षण घ्यावं आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय की एआय विद्यापीठ लवकरच तयार होईल. आणि माननीय मंत्री शेलार साहेबांनी हे सांगितलं. ही अतिशय स्तुत्य घटना आहे आणि मी लवकरच चंद्रकांत दादांना भेटणार आहे, कारण ते आमच्या पुण्याचेच आमदार आहेत आणि त्यांना मी काही गोष्टी सांगणार आहे कशा पद्धतीत व्हायला हवं. कारण माझं वैयक्तिक मत आहे की ते एआय विद्यापीठ स्थानिक भाषेत मराठीत असावं.
आणि मग त्यामुळे त्याची व्याप्ती वाढेल. म्हणजे इतर भाषात पण तुम्ही इंग्रजी हिंदी वापरा, पण जर मराठीत ते केलं तर त्याची व्याप्ती खूप वाढेल आणि खूप लोकांपर्यंत ते तंत्रज्ञान जाईल. ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशननी 2025 हे AI वर्ष म्हणून जाहीर केलं. म्हणजे ह्या अतिशय चांगल्या बाबी घडतायत आपल्या आसपास. केंद्र सरकारने AI धोरण केलं. आपल्या युनियन बजेटमध्ये 500 कोटी रुपये प्रोव्हाइड केले. अश्विनी वैष्णवांनी पण जाहीर केलं की खूप गोष्टी धोरणात्मक लेवलवर होत आहेत. महाराष्ट्र सरकार पण त्याच्यात अग्रेसर आहे. त्यांनी पण खूप चांगले निर्णय घेतलेले आहेत. आता हे सगळं सरकारच्या ह्याच्यावर, पण शेवटी प्रश्न उरतो की मी नागरिक आहे, मी विद्यार्थी आहे, मी काय करू? तर ह्याच्यात आहे की तू स्वतःला अपस्किल कर. अनेक मार्गाने तुम्हाला ज्ञान मिळेल. तुम्हाला शिक्षकांकडनं मिळेल, ऑनलाईन मिळेल, कॉलेजेसमध्ये मिळेल, पण तुम्ही ते ज्ञान घ्यायला पाहिजे. त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे आणि त्याचा वापर करायला हवा. कारण अनेक गोष्टी ज्या असतात त्या प्रात्यक्षिकाने किंवा व्यवहारात वापर करून तुम्ही त्या शिकता. तर ह्या AIच्या बाबतीत तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना आपण प्रॅक्टिकल असाइनमेंट्स द्यायला हवं. आणि अजून एक केंद्र सरकारचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आणि महाराष्ट्रात सुद्धा स्किल मिनिस्टर आहेत, लोढा साहेब आपले मंत्री आहेत, मंगलप्रभात लोढा. तर मला असं वाटतं की कौशल्याबरोबरच जर कार्यानुभव म्हणजे इंटर्नशिप, आणि आपल्याकडे PM इंटर्नशिप योजना आहे, CM इंटर्नशिप योजना आहे. आता दुर्दैवाने काय होतं की विद्यार्थी याचा फायदा घेत नाहीत. कारण आपण अजून बऱ्याचदा लोकांना आता इथं आपल्याला काहीतरी करायला हवं. की माझं असं वैयक्तिक मत आहे की शिक्षण हे 3 भागात आहे. एक म्हणजे तुम्हाला पारंपरिक पदवी, हे 33%. उरलेले 33% ही कौशल्य जी तुम्हाला तुमच्या व्यवसाय किंवा तुमच्या गरजेनुसार असली पाहिजे. त्याच्यात संभाषण कौशल्य हे अत्यावश्यक आहे. आणि ह्याच्यात जाता जाता मुद्दा सांगतो की जपान या देशावर आपण फोकस करायला हवं. जपानी भाषा जर सर्वांना आपण शिकवली तर विद्यार्थ्यांना अमाप करिअर संधी जपानमध्ये आहेत. आणि त्या देशाचं सरासरी आयुर्मान 83 आहे आणि आपलं 20 आहे. त्या तिथं लाखो लोकांची गरज आहे. आणि आपल्या ज्या भारतीयांना जास्त महत्वाकांक्षी आहेत विद्यार्थी आणि पालक, त्यांना मी या पॉडकास्ट तर्फे विनंती करतो की तुम्ही जपानी भाषेवर प्रावीण्य प्राप्त करा. त्यात ते थोडं शिकायला अवघड आहे, पण पेशन्स ठेवा. आणि त्याची N5 म्हणून लेवल आहे. N3 पर्यंत गेलात की तुम्हाला अनन्यसाधारण संधी आहेत. आणि अनेक जपानी उद्योग भारतात पण आहेत, तिथं पण तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात. आता हे झालं सॉफ्ट स्किलचं. आणि नंतरचा जो भाग आहे तो कार्यानुभव म्हणजे इंटर्नशिपचा. आणि आता महाराष्ट्रामध्ये किमान 25,000 स्टार्टअप्स आहेत आणि कदाचित जास्त पण असतील. तर ह्या स्टार्टअप्समध्ये लघु उद्योगात जाऊन तुम्ही कार्यानुभव घ्या. तिथं पगार वगैरे या गोष्टीत किंवा स्टायपेंडच्या फंदात पडू नका. अनुभव पाहिजे. आणि हा अनुभव तुम्ही फुकट घ्या. आणि एकदा तुमच्या CVवर किंवा बायोडेटावर आलं की तुम्ही पदवीधर आहात, तुम्हाला 4-5 कौशल्य आहेत तुमच्याकडं, आणि तुम्ही किमान 6 इंटर्नशिप्स केलेले आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांनी असं आधाशी असलं पाहिजे की कधी एकदा मी इंटर्नशिप घेतो. आणि सुट्टी म्हणजे ही संधी आहे असं बघितलं पाहिजे. म्हणजे आता लवकरच परीक्षा संपतील की 3 महिन्याची सुट्टी लागेल सगळ्यांना. आता ही सुट्टी ही संधी आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब इंटर्नशिपच्या मागे लागलं पाहिजे. 3 महिने फुल टाइम काम करा. तर त्याच्यावर एक साधं वाक्य आहे की तुम्ही जर आता टाइमपास केला, टाइमपास नाव पेन्स लेटर. आणि आता जर तुम्ही पेन्स घेतले म्हणजे कष्ट केले तर गेन्स लेटर. तर आपल्या दिवसाचे 24 तास असतात, त्याच्या वेळेचं व्यवस्थापन करा. रोज 8 तास तुम्ही आउट ऑफ सिलेबस काम करा. आणि खूप संधी आहेत. भारत हा त्या दृष्टीनं ब्लेस्ड देश आहे. इतक्या संधी आहेत आपल्याकडे आणि इतके लघु उद्योग आहेत. आणि मी माझ्या उद्योगातल्या मित्रांना म्हणतो, ते म्हणतात की आम्हाला लोक मिळत नाहीत. ते म्हणतात लोक मिळत नाहीत आणि शैक्षणिक संस्था म्हणतात विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. आता ही जी मधली बाब आहे ना, तर उद्योग म्हणतो यांना येत काही नाही. आता येत काही नाही हा प्रश्न आहे. आता एकदा तुम्ही येत असणार आहे. आता तुला मी प्रश्न विचारतो की तुझ्याकडे एक समजा विद्यार्थी आला आणि तो म्हणाला मला पत्रकारितेची नोकरी द्या, पण मला लिहिता येत नाही. आता तू काय करणार? शक्यच नाही. मग आता तुला जर पत्रकार व्हायचंय ना, मग तू कुठला तरी जर्नलिझमचा कोर्स कर, इंटर्नशिप कर, शिकाऊ उमेदवार म्हणून 4-5 असाइनमेंट्स घे. असा विद्यार्थी जर तुमच्याकडे आला की मी जर्नलिझमचा कोर्स केला, मला इंग्रजी मराठी चांगलं येतं आणि मी 6 महिने इंटर्नशिप पण केली, आता तुम्ही त्याला नोकरी द्याल ना? हो. आणि हे जे मी तुम्हाला सगळं सांगतोय ना, ह्याच्यात कुठलाही नवीन शोध नाहीये. आपल्या देशात वैद्यकीय शिक्षण याच पद्धतीनं शेकडो वर्ष सुरू आहे. तुम्ही बघा, हॉस्पिटल असल्याशिवाय मेडिकल कॉलेज निघत नाही, डेंटल कॉलेज निघत नाही. त्यामुळे काय होतं की जे वैद्यकीय विद्यार्थी असतात त्यांना कार्यानुभव हा त्यांच्या शिक्षणाचाच भाग आहे. त्यांना वेगळं काही करायची गरजच नाही.
तुम्ही असा डॉक्टर बघितला की ज्याला इंजेक्शन देता येत नाही? तर त्याला तिथं येतच असतं. आपल्याला काही करायचं नाहीये. जे वैद्यकीय क्षेत्रात चाललंय ती कॉपी इतर क्षेत्रात करायची. आणि नवीन शैक्षणिक धोरण हे एक अतिशय स्तुत्य बाब आपल्या देशात घडते. एनईपी मध्ये आणि महाराष्ट्र राज्याने ते अंमलबजावणी करायची सुरुवात केली आहे. मी पण त्याच्या एका कमिटीवर काम करतो, डिजिटायझेशन ऑफ एज्युकेशनच्या. आणि महाराष्ट्र सरकारने हा अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे एनईपीचा. आणि फक्त काय आहे की सरकार लेवलवर धोरण झालेलं आहे. आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी याची फायदा घेतला पाहिजे. त्यात अनेक स्तुत्य घटना आहेत की इंजिनियरला जर कला शिकायची असेल किंवा कलेतल्या विद्यार्थ्याला जर इंजिनिअरिंग शिकायचं असेल तर ते एनईपी मध्ये अलाउड आहे. आणि ही किती चांगली गोष्ट आहे. म्हणजे लॅटरल थिंकिंग असलेले विद्यार्थी आपण तयार करणार आहोत. फक्त काय आहे की एकदा कष्ट करायची मानसिकता आपण घेतली. म्हणजे इथं मी दंगल सिनेमाचं उदाहरण देतो. त्या दंगल सिनेमामध्ये बबिता फोगट दाखवली सिनेमात काम करताना. ती जवळजवळ पहाटे 5 वाजता तिला वडील उठवायचे आणि रात्री 11 पर्यंत तिच्याकडनं काम करून घ्यायचे. ही जीवन पद्धती जर तुम्ही वापरली ना प्रत्येक विद्यार्थ्यांनी तर मी त्यांना लर्नर म्हणतो. अच्छा. आणि या लर्नरना आपण नक्कीच एम्प्लॉयबल करू शकतो जर अशा पद्धतीनं त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वात बदल केले. आणि पालकांनी पण हे लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यास कर हे जे आहे ना ते पालुपद लावण्यापेक्षा कशाचा अभ्यास करतो, तू कुठलं कौशल्य घेतलंस, तुला आता काय येतं, तू किती इंटर्नशिप केल्या, अशा पद्धतीने जर रिव्ह्यू केला तर नक्कीच आपल्याला चांगलं वाटेल. आणि आता मला असं वाटतं की उन्हाळी सुट्टी याच्याकडे आपण आता संधी बघितली पाहिजे आणि एक इंटर्नशिप प्रत्येकाने केली मग तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. एआय क्षेत्रात करायचे असेल तर तिथं करा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये ते असलं पाहिजे. कुठलाही माणूस आयुष्यात काही करत नाही. जे तुम्हाला आवडतं, जी तुमची कला आहे, ज्यात कल आहे तुमचा, त्या क्षेत्रात नक्कीच अनुभव. सध्याच्या काळात एआयचा एक विस्तृत असा वापर हा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणावर केला जातो? हे बघा, कळत नकळत सगळ्याच क्षेत्रामध्ये केला जातो. आयटी इंडस्ट्रीमध्ये तर खूप चांगला होतो. आता ChatGPT-4 हा चांगले प्रोग्राम लिहून देतो, त्यामुळे कॉम्प्युटर प्रोग्रामवर वापरतात. आता मी तुम्हाला कला क्षेत्राचं उदाहरण दिलं. तुम्ही जेव्हा गुगल मॅप वापरता किंवा इतर पण असे टूल्स वापरता, जर तुम्ही टॅक्सी बुक करायला एखादी राईड वापरता, तिथं सगळीकडे एआयचा वापर आहे. म्हणजे आता मी नुकताच शिर्डीला गेलो हायवेवरनं आणि मी गुगल मॅपला विचारत होतो की हे कुठे आहे, तर तो आपण मला सांगायला लागला की आता इथे जेवणाचं रेस्टॉरंट पण आहे, कारण त्यावेळेला 12 वाजता. आता मी काही त्याला हे प्रश्न नव्हता विचारला की मला जेवायचंय म्हणून, पण तो आपण मला सांगायला लागला की इथं रेस्टॉरंट आहे चांगलं. तर हा प्रश्न असा आहे की जिथं कॉम्प्युटर आहे तिथं आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रात आहे. तुम्ही याच्यापासून अजिबात घाबरू नका. त्याला मित्र माना, सहाय्यक माना आणि आपली आपण जे काय करता त्या हुनर वाढवा, आपली कला वाढवा. पण त्याच वेळेला मी तुम्हाला आधी सांगितलं की तुम्ही आपली जीवन पद्धती बदला आणि शक्यतो वेळ वाया घालवू नका. त्याचा सदुपयोग चांगला करा. त्याचबरोबर निगेटिव्हिटीकडे जाऊ नका. फेक गोष्टी तयार करू नका, कारण त्याच्यावर सायबर गुन्हे आहेत ते अजिबात करू नका. तर मला विचारायचं हेच होतं की आता एआय संदर्भातले सर्वाधिक धोके काय अंडरलाईन तुम्ही कराल? मी तुम्हाला सांगितलं ना, फेक व्हिडिओ, जी गोष्ट घडलीच नाही ती दाखवायची. बरोबर. आणि हे असं जगभर घडतं, फक्त भारतात असं नाही. किंवा जी व्यक्ती काही केलं नाही तसे फोटो तयार करायचे. मग त्यामुळं याचा वापर करून तेढ निर्माण करणं किंवा लोकांची निगेटिव्हिटी निर्माण करणं असे उपद्व्याप खूप लोकांनी केलेले आहेत. तर ते त्याच्यावर बंदी आणली पाहिजे. म्हणजे महाराष्ट्र सरकारने अशा गोष्टी करणाऱ्या लोकांना जबरी शिक्षा दिली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट लावून जर त्यांना शिक्षा दिली तर असे लोक इतर गोष्टी करणार नाहीत. जागतिक एखादी व्यक्ती किंवा एखादा नेता म्हणाला असा व्हिडिओ तयार करायचा, जो तो म्हणालेलाच नसतो. त्याचा चेहरा असतो, त्याचे हेल असतात, हे सगळं तयार करू शकतो. आता हे जे मी तुम्हाला सांगतोय हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, पण याच्या वापरावर बंदी पण. जागतिक स्तरावर सध्या भारताची एआय मध्ये काय स्थिती आहे आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न असा की विकासाच्या दृष्टीनं भारताची इतर देशांच्या तुलनेत काय स्थिती आहे? आता याच्यात विकास म्हणजे काय हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता तुम्ही जर विचारलं की जनरेटिव्ह एआय टूल्स एआय विकासाच्या दृष्टीनं, हा मग त्याच्यात तेच मी म्हणतो की जसं चीनमध्ये डीपसीक म्हणून टूल विकसित झाला, 1 महिन्यापूर्वी ते आलं, तर स्थानिक भाषामध्ये एआय स्टार्टअप्सनी अशी जनरेटिव्ह एआय टूल्स आपल्या भाषेसाठी निर्माण करावीत. आणि त्या बाबतीत संशोधन सुरू आहे. आपला देश काही कमी नाहीये.
फक्त ते अजून अनाऊन्स आणि रिलीज झालेले नाही. आणि मला हे माहिती आहे की केंद्र सरकार पण याच्यावर काम करते. तर आपण थोडं धीर धरला पाहिजे. आपण हे लक्षात ठेवा की जगभर ज्या आयटी उद्योगातनं एआय तंत्रज्ञान तयार होतं त्यातले 80% अभियंते हे भारतीयच आहेत किंवा त्यांनी भारतात आउटसोर्स केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडे असं आपण कुठेही मागं नाहीये. आपण त्यांच्या बरोबरच आहोत. आपल्याकडची जी डिजिटल माहिती आहे ती काही बाबतीत त्यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की डिजिटल इंडिया हा एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम आहे. आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर माहिती आहे. आता ह्या सगळ्याचा जर आपण व्यवस्थित वापर करून घेतला तर आपण कुठेही मागं नाहीये. आणि उद्योगात सुद्धा एआयचा आता वापर सुरू झालेला आहे. स्थानिक भाषेत सुरू झालेला आहे. खेडेगावात पण सुरू झालेला आहे. त्यामुळं आता ह्या क्षणी 2025ला कदाचित काही लोक म्हणत असतील की आपण अमेरिका किंवा विकसित देशांपेक्षा मागं आहोत. पण ही दरी आपण लवकर भरून काढू. परवा कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा एआयचा वापर उत्पादन. मी रिसेंटली ऐकलं की बारामतीला त्यांनी ऊस लागवडीसाठी सकारात्मक वापर केला. त्याच्यावर सत्या नडेला आणि इव्हन मस्कनी सुद्धा ट्विट केलं आणि त्यांनी सांगितलं की हे एक उत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर त्यांनी वापरलं होतं आणि टूल्स वापरले. तर आपल्या देशात चांगल्या घटना घडत आहेत आणि सरकारी धोरणं पण याला पोषक आहेत. आता गरज फक्त एकच आहे की याचा वापर प्रभावी करायची आणि इथं सर्व घटकांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था आणि विद्यार्थी सगळ्यांनी जर एकत्रित त्याच्यावर एक संघ म्हणून काम केलं तर नक्कीच आपण चांगलं काम करू शकतो. ठीक आहे डॉक्टर साहेब, एआय तंत्रज्ञानाबद्दल आपण अत्यंत व्यवस्थित विस्तृत अशी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलीत आणि एआय बद्दलचं सगळीच माहिती आणि इथून पुढच्या काळामध्ये एआयचा कशा पद्धतीने वापर होणार आहे आणि लोकांनी याबद्दल साक्षर झालं पाहिजे असं तुम्ही या निमित्तानं सांगितलं. न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपण वेळात वेळ काढून आलात आणि सविस्तर चर्चा केली, याबद्दल मनापासून धन्यवाद. माझे पण धन्यवाद की तुम्ही मला बोलवलं आणि एका चॅटबॉटला नाही बोलवलं. तुम्हाला तो पर्याय होता, मला बोलवायच्या ऐवजी एका चॅटबॉटलाच बोलवायचं. तुम्हाला हे सांगू शकला असता, पण ते न करता तुम्ही एका मानवाला बोलवलं याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. तर जाता जाता एक सांगतो की हाँगकाँग मधील एका कंपनीनं रोबो सीईओ अपॉइंट केला. बर, मानवाचा जॉब हा सीईओ. कारण त्यांनी असं सांगितलं की सीईओ काय करतो, लोकांच्या मागे लागतो काम करा म्हणून आणि जे काय काम करतो त्याचा आढावा घेतो. मग यासाठी मानव कशाला पाहिजे. तर असे पण गोष्टी घडतायत. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला बोलवलं इथं. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद. थँक्यू.